ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण ऍडवर्ब बघत आहोत. क्रियाविशेषण, वारंवारता दर्शक क्रियाविशेषण. क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेची संख्येची पुनरावृत्ती किती वेळा झाली या प्रश्नाचं उत्तर मिळतं. हाऊ ऑफन किंवा इन हॉट ऑर्डर अशा प्रकारे प्रश्न विचारले तर आपल्याला ही क्रियाविशेषणे मिळतात. उदाहरणं बघूयात. सी ऑफन, ऑफन खाली अंडरलाईन करायची. पुढचं यू आर ऑलवेज लेट, ऑलवेज इथं लेटची स्पेलिंग व्यवस्थित बनवा, LATE नावाची. यू आर ऑलवेज लेट, ऑलवेज म्हणजे नेहमी, ऑफन म्हणजे कधी कधी. पुढचं वाक्य, यू डोंट कम लेट अगेन, अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा उशिरा येऊ नको. द SSC एक्झामिनेशन हेल्ड ट्वाइस, ट्वाइस म्हणजे दोनदा. नेक्स्ट काही शब्द बघायचे आहेत आपल्याला. सम ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, वन्स एकदा, ऑफन कधीतरी, समटाइम्स कधीतरी, नेहमी, नेवर कधीच नाही, ट्वाइस दोनदा, ऑलवेज म्हणजे नेहमी, सेल्डम फर्स्टली, अगेन, फ्रिक्वेंटली, सेकंडली, डबली. आता आपण ऍडवर्ब ऑफ अफर्मेशन अँड निगेशन हा पुढचा पाचवा प्रकार बघणार आहोत ऍडवर्ब मधला. अफर्मेशन म्हणजे होकारार्थी, निगेशन म्हणजे नकारार्थी. खात्रीपूर्वक आपल्याला जर निश्चय, होकार, नकार जर दर्शवायचा असेल तर या शब्दाच्या जातीचा वापर करायचा आहे. वाक्यातील किंवा वाक्यातील शब्दांची पुनरावृत्ती टाळायची आहे. तर आपण अफर्मेशन, निगेशन या ठिकाणी वापरणार आहोत. शुअरली ही इज नॉट ॲट होम, शुअरली खाली अंडरलाईन करायचं. सी सर्टनली वेंट टू द सर्कस, सर्टनली खाली अंडरलाईन. हे जे शब्द आहेत ते होकार नकार दर्शवतात. प्रोबॅबली, प्रोबॅबली ही विल कम. नेक्स्ट, द ही इज फुल इंडीड, इंडीड खाली अंडरलाईन. नेक्स्ट, काही शब्दांची यादी करूयात आपण अफर्मेशन आणि निगेशन. शुअरली, इंडीड, यस, नॉट, सर्टनली, नॉट ॲट ऑल. आणि आपण नवीन प्रकार या ठिकाणी सुरू केलेला आहे.